नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मला आशा आहे की तुम्ही सर्व नेहमीप्रमाणेच खूप चांगले असाल। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एक अतिशय उपयुक्त व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वयंपाकघरातील अनेक नवीन टिप्स पाहायला मिळतील, ज्या तुम्हाला सुधारण्यास मदत करतील। तुमच्या घराचे स्वयंपाकघर काम सोपे होईल आणि त्याच वेळी तुमचा अनावश्यक खर्च वाचेल। आणि या युक्त्यांमधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यावर कोणत्याही प्रकारचे अनावश्यक पैसे खर्च केले जात नाहीत। त्यामुळे विलंब न करता सुरुवात करूया हा उपयुक्त व्हिडिओ। तर पहिली उपयुक्त टीप तुमच्यासाठी निरुपयोगी दिव्यांच्या संदर्भात आहे। अनेकदा आपण सर्व दिवे वापरतो, जसे की दिवाळी नुकतीच निघून गेली आहे। दिवाळीच्या वेळी आपण बरेच दिवे वापरले आहेत, परंतु त्यानंतर आपण दिवे निरुपयोगी समजून फेकून देतो। ही आपली सर्वात मोठी आहे चूक, कारण वापरलेले दिवे सुद्धा आपल्याला खूप उपयोगी पडू शकतात आणि आपले खूप पैसे वाचवू शकतात। म्हणून मी येथे 2 दिवे घेतले आहेत आणि त्यांच्या आत थोडे मीठ टाकले आहे। आता मी जोडलेल्या या मिठात खूप चांगले आणि उपयुक्त आहे उद्देश, जो तुम्हाला नेहमी उपयोगी पडेल। म्हणून मी ते माझ्या बाथरूम मध्ये ठेवणार आहे, कारण आमच्या घरातील बाथरूम हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये नेहमीच ओलावा, वास आणि नकारात्मकता असते। त्यामुळे या गोष्टींवर एक अतिशय प्रभावी उपाय आहे। गोष्टी काढून टाकण्यासाठी म्हणतात। त्यामुळे तुम्ही हे न वापरलेले दिवे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि वास दूर करण्यासाठी नेहमी वापरू शकता, कारण आपण बाथरूम कितीही स्वच्छ केले तरीही एकदा वापरल्यानंतरही वास येतो आणि काही वेळानंतर दिवस जेव्हा या पद्धतीने नाव ओले व्हायला लागते, त्यावेळी तुम्हाला हे मीठ काढून दुसऱ्या मिठाने भरलेल्या दिव्यात ठेवावे लागेल। मला आशा आहे की तुम्हाला युक्ती आवडली असेल। पुढची युक्ती इथे आपल्या चहाच्या पानांच्या संदर्भात आहे। आपल्या सर्वांना चहा खूप आवडतो, कारण त्यामुळे आपला थकवा दूर होतो। पण जेव्हा आपण चहा फिल्टर करतो तेव्हा आपण ही चहाची पाने फेकून देतो, परंतु आपण घरी देखील अनेक प्रकारे वापरू शकतो। आम्ही हे करू शकतो, जसे आपण कुंडीच्या मातीत टाकू शकतो। जर तुम्हाला रोपे लावण्याची खूप आवड असेल आणि जर तुमची झाडे अजिबात हिरवी राहिली नाहीत आणि लवकर सुकली, तर त्यांना खताची गरज आहे आणि हे चहाचे पान हे खत आहे। पण याशिवाय आज आपण याचा वापर आपल्या घरातील सर्व काचेची भांडी स्वच्छ करण्यासाठी करणार आहोत। मग तो कढईचा शिसा असो, काच असो किंवा आपला कोणताही काच असो, चष्मा असो, ते स्क्रॅच आणि चमक परत आणतात। प्रत्येक काचेच्या भांड्याचा रंग मंदावला आहे, म्हणून ही चहाची पाने जी तुम्ही गाळून टाका, ती फेकून देऊ नका, आधी वापरा, मग ही पद्धत आहे। मी ते त्यावर ओतून व्यवस्थित लावा, काही वेळ लावल्यानंतर धुवा ते सामान्य पाण्याने। मग तुम्हाला दिसेल की तुमच्या भांड्यांना एक वेगळीच चमक आली आहे आणि त्याच वेळी तेथे ओरखडे होते ते देखील खूप हलके झाले आहे। मित्रांनो, आपण रोज आपल्या जेवणात लसणाचा वापर करतो, त्यामुळे आपल्या जेवणाची चव अनेक पटींनी वाढते। पण काही वेळा तो सोलायला खूप वेळ लागतो, कारण आजकाल थोडे थंड झाले आहे, त्यामुळे आपण लसणाचा भरपूर वापर करतो अन्न। आणि जर आपल्याला खूप वेळा लसूण सोलून काढावे लागत असेल, तर आपल्याला लसूण जास्त सोलण्यात खूप त्रास होतो आणि आपल्या हातातील नखांमध्ये खूप वेदना होतात। म्हणून येथे एक छोटीशी मदत आपण करू शकता। तुम्ही एकाच वेळी खूप कमी वेळात भरपूर लसूण सोलू शकता। म्हणून मी तुम्हाला 2 मार्ग सांगेन, एक म्हणजे गाळणीच्या मदतीने आणि दुसरी लॉकच्या मदतीने तुम्ही भरपूर सोलून काढू शकता। त्यामुळे ही युक्ती तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे। त्यामुळे येथे सर्वप्रथम तुम्हाला लसूण घ्यायचे आहे। तुम्हाला कितीही सोलायचे असेल, ते सोलण्यासाठी तुम्हाला कोणतेही कापड घ्यावे लागेल। मग मी येथे एक घेतो, मध्ये रुमाल। तुम्हाला येथे लसूण ठेवावा लागेल। आता अशा प्रकारे कापड दुमडून घ्या। दुमडल्यानंतर तुम्हाला चाळणीच्या सहाय्याने हळूवारपणे टॅप करावे लागेल। हलके टॅप करण्यासाठी तुम्ही येथे लॉक देखील वापरू शकता। यानंतर तुम्हाला लसूण कपड्यात जोमाने घासावे लागेल। असे होते की लसणाची सर्व साले वेगळी होतात, परंतु हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या हातांनी खूप हलके टॅप करावे लागेल। त्यातून चटणी बनवू नका, फक्त हलक्या हाताने आपल्या हातांनी ते टॅप करत राहा आणि कापडाने ते मॅश करा। तुम्हाला दिसेल की थोड्याच वेळात तुमच्याकडे असलेला सर्व लसूण सालापासून पूर्णपणे वेगळा झाला आहे आणि फारच कमी वेळात तुमच्या हाताला वेदना होणार नाही। तुम्ही आधीच भरपूर लसूण सोलून काढले असेल, तर तुम्ही या युक्तीचा वापर करून एकाच वेळी भरपूर लसूण सोलू शकता। पुढची उपयुक्त टीप आहे मित्रांनो, प्रत्येकजण आपापल्या घरी जेवणासाठी तांदूळ वापरतो, परंतु जेवणाव्यतिरिक्त तुम्ही तांदूळ अनेक प्रकारे वापरू शकता। म्हणजे औषध म्हणून इथे मित्रांनो, मी थोडा भात घेतो, मुठभर मी वापरेन ते तांदूळात। गॅस चालू केल्यानंतर मी त्यावर तवा ठेवतो आणि त्यावर मुठभर तांदूळ ठेवतो। मुठभर तांदूळ घातल्यावर त्यावर लसूणच्या काही पाकळ्या टाकूया, दोन्हीही नीट तळून घेऊया, त्यांना छान सुगंध येईपर्यंत वेळ आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा की तांदूळ अजिबात जाळू नये, थोडे गरम करून घ्या। लसणाची साल काढण्याची गरज आहे, अजिबात नाही। जेव्हा त्यातून सुगंध यायला लागतो, दोन्ही गोष्टी चांगल्या आणि हलक्या तळून घ्याव्यात।
त्यानंतर ते कापडात काढून त्यात गाठ बांधायची आहे। आता इथे आमच्या औषधाप्रमाणे तयार आहे। मित्रांनो, आम्ही वापरणार आहोत या 2 गोष्टी आपल्या कानाच्या आजूबाजूच्या भागाला मसाज कराव्यात, कारण त्या लहान असोत किंवा मोठ्या असोत, कधी कधी प्रत्येकाला कानाच्या भागात दुखणे जाणवते। कधी आंघोळ करताना पाणी किंवा साबण निघून जातो किंवा कानालाच शिजायला लागते, तर अनेकदा आपल्याला तीव्र वेदना जाणवतात। आपल्या कानाच्या आजूबाजूला दुखणे आणि कानात दुखणे हे अजिबात असह्य आहे। अशा वेळी तुम्ही या दोन्ही गोष्टी गरम करून कपड्यात बांधून घ्या। कानाभोवती कॉम्प्रेस लावल्यास तुम्हाला खूप लवकर आराम मिळेल आणि तुमचे दुखणे सुद्धा खूप लवकर संपेल। मला आशा आहे की तुम्हाला ही पद्धत आवडली असेल। निघताना जर तुम्हाला व्हिडिओतील काही आवडले असेल तर एक लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब पण करा। मी पुन्हा भेटेन एका नवीन सोबत व्हिडिओ। हर हर महादेव, तोपर्यंत